आकाश कवटे. आणि काय सांगशील मित्रा, पूर्ण 8 महिन्याची तुमची ट्रेनिंग होती, ट्रेनिंगबद्दल काय सांगशील? जय हिंद. माझे नाव आकाश सावळेराम कवटे. मी इथे 4 जूनला पोलीस ट्रेनिंगसाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ या ठिकाणी 4 जून 2023 या दिवशी हजर झालो. त्यावेळेस मला पोलीस दलाबद्दल काहीच माहीत नव्हतं. पहिल्यांदा इथे आलो तेव्हा आम्ही आल्यावर पहिल्यांदाच आम्हाला RPI साहेब भेटले. त्यांनी आम्ही लाईनमध्ये न गेल्यामुळे लगेच डाऊन पोझिशन केलं आणि प्रॉब्लेम मारायला लावल्या. त्यानंतर कळलं की इथे प्रशिक्षण कसं असतं ते पहिल्या दिवशी कळलं. त्यानंतर पहिला महिना असं म्हणजे खूप दगदगीचा गेला. इथले वातावरण मॅच नव्हतं होत. दमट वातावरण असल्यामुळे खूप घाम व्हायचा आणि आजारी पण पडलो 2-3 वेळा. पण असे पहिले 2-3 महिने खडतर गेले. नंतर एकदा फिटनेस झाल्यावर नंतर ट्रेनिंग म्हणजे काहीच वाटायला नाही लागलं. तर वेपन टॅक्टिक चालू झाली, कमांडो ट्रेनिंग, पुन्हा विविध आंतरवर्ग, भारतीय दंडसंहिता, फौजदारी संहिता, इतर किरकोळ कायदे यांचे मूलभूत प्रशिक्षण आम्ही आज पूर्ण केले. आज दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही 8 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलामध्ये दाखल झालो आहोत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जय हिंद. किशोर गवळी, विशाल चौधरी आणि गणेश बेनकोळी यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ या ठिकाणी मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून आज ते पोलीस दलात दाखल झालेत. तर त्यांना आपण प्रश्न विचारूया. तर त्यांचा पहिला प्रश्न आहे की या ठिकाणी जे आंतरवर्गाचे लॉचे लेक्चर होतात त्याबद्दल तुम्ही कोणते कायदे आणि कलमं शिकली आणि ते तुम्हाला कसे उपयोगात येणार? आंतरवर्गामध्ये आम्हाला प्रमुख फौजदारी कायदे, किरकोळ फौजदारी कायदे, तसेच इतर विषय जसे की कायदा व सुव्यवस्था, भावनिक प्रज्ञावंत, पोलीस कार्यप्रणालीतील विज्ञान व तंत्रज्ञान असे विषय शिकवण्यात आले. या विषयाचा असा उपयोग होतो की पोलीस स्टेशनमध्ये कामकाज करताना कोणत्या कलमाचा वापर करण्यात यावा, कशा प्रकारे वापर करावा या संबंधित आम्हाला ज्ञान देण्यात आले. ग्राउंडची प्रशिक्षण थोडक्यात माहिती सांगा. ग्राउंडमध्ये आम्हाला वेपन टॅक्टिस, ड्रिल, परेड, PT, सकाळी 7ला म्हणजे सकाळी उठल्यानंतर ग्राउंडवरती रनिंग घ्यायचे, नंतर PT व्हायची. PT नंतर मग आम्हाला 10 वाजेनंतर ड्रिलचा सराव व्हायचा. अशा प्रकारे आमची रुटीन चालायची आणि संध्याकाळी जवळजवळ 4 वाजता पुन्हा ग्राउंडवर बोलवायचे आणि संध्याकाळी पण PT चालायचे आमची. तर ट्रेनिंगमध्ये तुमच्या फिजिकल फिटनेस होतो आणि तुम्हाला वेळ खूप कमी मिळतो. तर तुम्ही तो वेळ कसा मॅनेज केला? वेळ आता मॅनेज करायलाच पाहिजे नाही का. सकाळच्या 5ला उठायचं, 6ची फॉली रात्री, त्याच्यामुळे 1 तास होतो. सकाळचे 6 ते 8 ग्राउंड चालतं आहे आपलं PTचं. तर ग्राउंड संपल्यानंतर 1 तासाचा ब्रेक भेटतो. त्याचा नाश्ता सगळं आंघोळ करून आवरून लॉचे क्लासला 9 वाजता फॉलिंग करायचं. त्याच्यानंतर 9 ते 1-1:30 वाजेपर्यंत लॉचे लेक्चर चालतं. एखादा किस्सा फॉलोइंगला लवकर नाही आले त्याचं असे बरेच किस्से झाले, दररोज किस्से झाले. एकदा आम्ही लेट झालो होतो तेव्हा सरांनी आम्हाला त्या रस्त्यापासून तिकडच्या कंट्रोल देत आम्हाला ग्राउंडवरती आणले. आम्ही फक्त 2 मिनिटं लेट झालो तरी आम्हाला तिथनं कंट्रोल देत आम्हाला इथवर आलं. म्हणजे इथं असा नियम आहे का वेळेमध्ये सर्व गोष्टी झाल्या. वेळेचं नियोजन कसं करावं? हा, वेळेचं नियोजन. जर वेळ चुकली, टाइम चुकला तर पनिशमेंट भेटते. एखादं चांगलं मुवमेंट झालेलं मुवमेंट म्हणजे असे खूप चांगले मुवमेंट आहे. आता आमच्यासाठी सर्वात मोठी मुवमेंट म्हणजे शेवटचा दिवस आमच्यासाठी आज सर्वात मोठे आणि सर्वात मोठी आमची दिवाळीच म्हणजे दीक्षांत समारंभ हीच आमची दिवाळी. आणि तुम्ही आता पोलीस दलामध्ये दाखल झालात तर नातेवाईक कोणत्या नजरेने पाहतील आणि तुम्ही काय कराल पुढे? नातेवाईक आम्हाला चांगलेच नजरेने बघणार. त्यांना असं वाटतंय का आमच्याकडून त्यांना खूप होप आहेत आणि समाजाला पण आमच्याकडून खूप होप आहेत का यांनी आम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं करावं आणि नातेवाईकांसाठी सुद्धा आम्ही काहीतरी चांगलं करावं आणि त्यांच्यासाठी आम्ही आणि समाजासाठी सर्व आम्ही काही द्यायला सर्व समर्पण करतो. तुला काय बोलायचं? मला एक क्वेश्चन आहे.
जे आता नवीन मुलं आहेत न्यू भरती म्हणजे भरतीसाठी तयारी करणार आहेत त्यांना काय सांगशाल तुम्ही? त्याला मी एकच सांगू इच्छितो, जिथं पण आहे तिथं पण आहे, स्वतःवर बिलीव्ह ठेवा. बिलीव्ह इन सेल्फ, एनिथिंग इज पॉसिबल. तू काय सांगशील मित्रा? मी पण ते सांगेन. वेळेचे नियोजन योग्य प्रकारे करावे, सातत्य ठेवावे, हेच मी सांगेन. जे मधीच मुलं निराश होतात तर त्यांना काय सांगशाल? म्हणजे त्यांना माझं असं सांगणे की कष्ट केलेले कष्ट कधीच वाया जात नाही. सातत्य ठेवा. तुम्ही तुमच्या सातत्य चिकाटी असेल तर तुम्ही कोणतेही ध्येय साध्य करू शकता. तुमची परिस्थिती कशी असो, तुमच्यात जिद्द असेल तर ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. माझं असं सांगणे आहे की तुम्ही त्या पदाचं लायक बना. ते पद तुम्हाला ठीक आहे, थँक्यू.